नमस्कार श्रोते हो, साई भक्तिसार चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे। मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये भगवद्गीतेतील अध्याय 7वा अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग। ज्ञान विज्ञान योगामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला भगवत ज्ञानाबद्दल उपदेश केलेला आहे। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 15 श्लोक पाहिलेले आहेत, त्याचा श्लोक आणि त्याचा अर्थ पाहिलेला आहे। आता ह्या व्हिडिओमध्ये आपण श्लोक नंबर 16 पासून पुढे जाणार आहोत। जर कोणी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय अथवा राम कृष्ण हरी असं लिहा। तर आपण श्लोक नंबर 16 पासून पुढे जाऊया। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमः शिवाय, ओम साईनाथाय नमः। चतुर्विधा भजन्ते मां जना सुकृतिनोऽर्जुन अर्थो जिज्ञासूरतार्ति ज्ञानिच्च भरतवर्षभ। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, हे भरतश्रेष्ठ अर्जुना, 4 प्रकारचे पुण्यात्मा माझी भक्ती करीत असतात, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी। तात्पर्य, दुष्कृती लोकाहून एकदम विपरीत असे हे लोक शास्त्राच्या विधिविधानांचे दृढपणे पालन करतात आणि म्हणून यांना सुकृतीन असे म्हणतात। हे लोक शास्त्रांच्या नियमांचे व नैतिक आणि सामाजिक नियमांचे पालन करतात आणि कमी अधिक प्रमाणात भगवत परायण असतात। अशा लोकांमध्ये 4 प्रकार असतात, जे पीडित आहेत, ज्यांना धनाची अभिलाषा आहे, जे जिज्ञासू आहेत आणि जे परम सत्याच्या ज्ञानाच्या शोधात आहेत। असे हे विविध परिस्थितीमध्ये भगवत भक्ती करण्यासाठी भगवंताकडे जातात। ते शुद्ध भक्त नसतात, कारण भगवत भक्ती करण्यामागे त्यांना आपली इच्छापूर्ती करून घेण्याची इच्छा असते। बशुद्ध भक्ती ही आकांक्षा आणि भौतिक लाभिच्छा रहित असते। भक्त रसामृत सिंधूमध्ये भक्ताची व्याख्या पुढील प्रमाणे करण्यात आली आहे। अन्याभिलाषिता शून्यं ज्ञान कर्माद्यनावृतम् अनुकूल्येम कृष्णानुशीलनम भक्तिरुत्तमा। ज्ञान, सकाम कर्म आणि भौतिक लाभेच्छेने रहित होऊन मनुष्याने भगवान श्रीकृष्णाचे अनुकूल रूपाने दिव्य प्रेममयी सेवा केली पाहिजे, यालाच शुद्ध भक्ती असे म्हणतात। जेव्हा हे 4 प्रकारचे लोक भगवत भक्तीसाठी भगवंताकडे येतात आणि शुद्ध भक्ताच्या संगतीत राहून शुद्ध होतात, तेव्हा ते सुद्धा शुद्ध भक्त बनतात। दुष्कृतीचा विचार केल्यास त्यांचे जीवन स्वार्थी, अनियमित आणि आध्यात्मिक ध्येय रहित असल्या कारणाने त्यांच्यासाठी भगवत भक्ती अत्यंत कठीण आहे। परंतु त्यांच्यातील काही जण जेव्हा योगायोगाने शुद्ध भक्ताच्या सहवासात येतात, तेव्हा ते सुद्धा शुद्ध भक्त बनतात। जे लोक नेहमी सकाम कर्म करण्यामध्ये व्यग्र असतात, ते संकट समयी भगवंताकडे येतात आणि त्यावेळी शुद्ध भक्तांच्या सहवासामुळे ते संकटकाळी भगवत भक्त बनतात। जे वैफल्यग्रस्त असतात, ते सुद्धा कधीकधी शुद्ध भक्ताच्या सहवासात येतात आणि भगवत ज्ञानामध्ये जिज्ञासू होतात। त्याचप्रमाणे जेव्हा शुष्क ब्राह्मण्यानी ज्ञानाच्या प्रत्येक मार्गामध्ये विफल होतात, तेव्हा ते भगवंताकडे भगवत भक्ती करण्यासाठी येतात। याप्रमाणे ते निर्विशेष ब्राह्मणी परमात्म्याच्या ज्ञानाच्याही अतीत होतात आणि भगवंत किंवा शुद्ध भक्ताच्या कृपेने त्यांना भगवंताच्या साकार रूपाचा बोध होतो। एकंदरीत जेव्हा अर्थ जिज्ञासू अर्थात यांनी ज्ञानी सर्व भौतिक कामनातून मुक्त होतात आणि जेव्हा त्यांना पूर्णपणे समजून येते की भौतिक लाभाचा आध्यात्मिक उन्नतीशी मुळीच संबंध नाही, तेव्हा ते शुद्ध भक्त बनतात। जोपर्यंत अशी शुद्धावस्था प्राप्त होत नाही, तोपर्यंत भगवंताची दिव्य प्रेममयी सेवा करणारे भक्त सकाम कर्म किंवा भौतिक ज्ञानप्राप्तीच्या इच्छेने दूषित असतात। म्हणून शुद्ध भगवत भक्ती प्राप्त होण्यापूर्वी मनुष्याने या सर्व गोष्टीतून पार पडणे आवश्यक आहे। श्लोक नंबर 17। तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिर्विशिष्यते प्रियो हि ज्ञानिन्यत्यर्थमहं सच मम प्रिय। यापैकी जो पूर्ण ज्ञानी आहे आणि नित्य भगवत भक्तीमध्ये युक्त आहे, तो सर्वोच्च आहे, कारण मी त्याला अत्यंत प्रिय आहे आणि तो मला अत्यंत प्रिय आहे। तात्पर्य, सर्व भौतिक कामनांच्या कल्मशातून मुक्त झाल्यावर अर्थ जिज्ञासू, निर्धन आणि ज्ञानी हे सर्वजण शुद्ध भक्त होऊ शकतात। परंतु त्यापैकी ज्याला परम सत्याचे ज्ञान आहे आणि जे सर्व भौतिक इच्छातून मुक्त झाला आहे
आणि जो सर्व भौतिक इच्छातून मुक्त झाला आहे तो खरोखर विशुद्ध भगवत भक्त होतो. या 4 प्रकारच्या सकृती लोकांपैकी जो भक्त पूर्ण ज्ञानी आहे आणि त्याचबरोबर भक्तीमध्ये युक्त आहे तो भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे सर्वोत्तम आहे. ज्ञान प्राप्त केल्यावर मनुष्याला आपण आपल्या भौतिक शरीरावरून भिन्न आहोत याची सहानुभूती होते आणि जेव्हा तो अधिक उन्नत होतो तेव्हा त्याला निर्विशेष ब्रह्माने परम सत्याचे ज्ञान होते. जेव्हा मनुष्य पूर्णपणे शुद्ध होतो तेव्हा आपण भगवंताचे शाश्वत सेवक आहोत व हीच आपली स्वरूप स्थिती असल्याचा त्याला साक्षात्कार होतो. म्हणून शुद्ध भक्ताच्या संगतीमुळे जिज्ञासू, पंडित, भौतिक उन्नतीच्या मागे लागलेला आणि ज्ञानी हे सर्वजण शुद्ध होतात. परंतु प्रारंभिक अवस्थेत ज्याला भगवंताचे पूर्ण ज्ञान आहे आणि त्याचबरोबर जो भगवंताची भक्तिपूर्ण सेवा करतो तो भगवंतांना अत्यंत प्रिय असतो. ज्याला भगवंताच्या दिव्यतेचे ज्ञान शुद्ध ज्ञान झाले आहे तो भक्तियोगामुळे इतका सुरक्षित झालेला असतो की त्याला सांसारिक दोष स्पर्शही करू शकत नाहीत. श्लोक नंबर 18. उदारा सर्व वै ते ज्ञानी त्वात्मैवसी मे मतम अस्ति तसी सही युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम. निसंशय हे सर्व भक्त उदार आहेत, परंतु जो माझ्या ज्ञानामध्ये स्थित झाला आहे त्याला मी माझ्या स्वतःप्रमाणेच मानतो. माझ्या दिव्य सेवेमध्ये युक्त झाल्यामुळे तो नक्कीच माझी सर्वोच्च आणि सर्वोत्तम लक्ष्याची प्राप्ती करतो. तात्पर्य ज्या भक्तांना पूर्ण ज्ञान नाहीत ते भगवंतांना प्रिय नाहीत असे नाही. भगवंत म्हणतात की हे सर्व भक्त उदार आहेत, कारण जो मग तो कोणताही हेतूने असो भगवंताकडे येतो त्याला महात्मा म्हटले जाते. ज्या भक्तांना भगवत भक्तीच्या बदल्यात काही लाभ व्हावा अशी इच्छा असते त्यांचाही भगवंत स्वीकार करतात, कारण त्यांच्यामध्ये स्नेहाचे आदान प्रदान होते. स्नेहामुळे ते भगवंताकडे भौतिक लाभाची याचना करतात आणि जेव्हा त्यांना लाभ प्राप्ती होती तेव्हा ते इतके तृप्त होतात की ते भक्तीमध्ये उन्नत होतात. परंतु जो भक्त पूर्ण ज्ञानाने युक्त असतो तो भगवंतांना अत्यंत प्रिय असतो, कारण प्रेम आणि भक्तिभावाने भगवंताची सेवा करणे हाच केवळ त्याचा उद्देश असतो. असा भक्त भगवंताच्या निकट सानिध्य वाचून किंवा अत्यंत प्रिय असतो आणि म्हणून भगवंतांना आपल्या भक्तापासून वेगळे राहत नाही. श्रीमद भागवतात भगवंत सांगतात की साधवो हृदयम महम साधूनाम हृदयम तोहम मदनते न जानंती नाहम तेबो मनागपी. भक्त सदैव माझ्या हृदयात आहे आणि मी सदैव त्यांच्या हृदयात आहे. भक्त माझ्या व्यतिरिक्त इतर काही जाणत नाही आणि मी सुद्धा भक्ताला विसरू शकत नाही. मी आणि माझ्या शुद्ध भक्तामध्ये अत्यंत निकट प्रेमाचा संबंध असतो. पूर्ण ज्ञानाने युक्त असे शुद्ध भक्त भगवत भक्तीपासूनच दूर राहत नाहीत. भक्त भगवत भक्तीपासून कधीच दूर राहत नाहीत आणि म्हणून ते मला अत्यंत प्रिय आहेत. श्लोक नंबर 19. बहुनाम जन्मना मंते ज्ञानवान मान प्रवर्तते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. अनेक जन्म आणि मृत्यूनंतर ज्याला वास्तविक ज्ञान होते तो मी वास्तित्वातील सर्व गोष्टीच्या कारणांचे परम कारण असल्याचे जाणून मला शरण येतो. असा महात्मा अत्यंत दुर्लभ असतो. तात्पर्य अनेक जन्मानंतर भक्तिपूर्ण सेवा किंवा दिव्य अनुष्ठाने करताना जीवाला पुरुषोत्तम श्री भगवान हेच आध्यात्मिक साक्षात्काराचे अंतिम लक्ष्य असल्याचे दिव्य विशुद्ध ज्ञान होऊ शकते व त्या ज्ञानामध्ये तो स्थित होऊ शकतो. आध्यात्मिक साक्षात्काराच्या प्रारंभ अवस्थेमध्ये मनुष्य जेव्हा भौतिक आसक्तीचा त्याग करण्याचा प्रयत्न करीत असतो तेव्हा निरीश्वरवादाकडे त्याचा थोडासा कल असतो, परंतु जेव्हा तो अधिक प्रगती करतो तेव्हा तो जाणू शकतो की आध्यात्मिक जीवनातही कर्म करणे आवश्यक असते व हे कर्म म्हणजेच भक्तिपूर्ण सेवा होय. याचा साक्षात्कार झाल्यामुळे तो भगवंतावर आसक्त होतो आणि त्यांना शरण जातो. अशा वेळी त्याला समजू शकते की भगवान श्रीकृष्णांची कृपा म्हणजे सर्वस्व आहे. तेच सर्व कारणांचे मूळ कारण आहेत आणि ही प्राकृत सृष्टी त्यांच्यापासून स्वतंत्र नाही.
भौतिक जग म्हणजे आध्यात्मिक वैविध्याचे विकृत प्रतिबिंब आहे आणि प्रत्येक गोष्ट भगवान श्रीकृष्णांची संबंधित आहे. त्याचा त्याला असा साक्षात्कार होतो. ते याप्रमाणे तो सर्व गोष्टी वासुदेव किंवा श्रीकृष्णांशी संबंधित पाहतो. अशी वासुदेवमयी सर्वव्यापी दृष्टी झाल्यावर तो भगवान श्रीकृष्णांना जीवनाचे परम लक्ष्य मानून पूर्णपणे शरण जातो. असे शरणागत महात्मे अत्यंत दुर्लभ असतात. या श्लोकाचे विवरण श्वेताश्वतरो निषिद्धाच्या 3ऱ्या अध्यायात अतिसुंदर रीतीने करण्यात आले आहे. सहस्रशीर्षा पुरुषम सहस्रसाक्ष सहस्रपात स भूमिम विश्वतो ऋत्वात्यास्तिष्ठ दशांगलम पुरुष एवेदम सर्व यदभूतम यच्च भव्यम उत्तामृतत्वशेषानो यदन्येना तिरोहती. छांदोग उपनिषदात सांगण्यात आली आहे की न वै वाचो न चक्षुषु न क्षेत्रांनी न मनांसी त्याच्यच्छते न मनांसी त्याच्यच्छते प्राण इति यवाच्यते प्राणोन ओ वैतांनी सर्वांनी भवंती. मनुष्याच्या देहामधील बोलण्याची शक्ती, पाहण्याची शक्ती, ऐकण्याची शक्ती किंवा विचार करण्याची शक्ती यापैकी कोणतीही शक्ती प्रधान नाही. जीवन किंवा चेतना ही सर्व कार्याचे केंद्रबिंदू आहे. त्याचप्रमाणे श्री वासुदेव किंवा भगवान श्रीकृष्ण हे सर्व गोष्टीमधील प्रधान तत्व आहे. या देहामध्ये बोलण्याची शक्ती, ऐकण्याची शक्ती, मानसिक कार्य करण्याची शक्ती इत्यादी शक्ती आहेत. पण या शक्ती जर भगवंताशी संबंधित नसतील तर त्यांना काहीच महत्त्व नाही. वासुदेव हे सर्वव्यापी आणि सर्व काही असल्यामुळे भक्त पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन त्यांना शरण जातो. श्लोक नंबर 20. कामे स्थैर्य हरत ज्ञाना प्रपंदतेन निरेवता तम तम नियममास्ताय प्रकृता नियता सुया. ज्यांचे ज्ञान भौतिक कामनाने हिरावलेले आहे ते अन्य देवदेवतांना शरण जातात आणि आपल्या स्वभावानुसार आराध्याच्या विशिष्ट विधिविधानांचे पालन करतात. तात्पर्य जे सर्व भौतिक कल्मशातून मुक्त झाले आहेत ते भगवंतांना शरण जाऊन त्यांच्या प्रेममयी सेवेमध्ये मुक्त होतात. जोपर्यंत भौतिक कल्मश पूर्णपणे नाहीश होत नाही तोपर्यंत ते स्वभावतच अभक्त असतात. परंतु जे केवळ भौतिक इच्छा प्राप्तीसाठी भगवंताचा आश्रय घेतात ते सुद्धा बाह्य प्रकृतीद्वारे आकर्षित होत नाहीत, कारण ते वास्तविक ध्येय प्राप्तीच्या प्रयत्नात असतात आणि म्हणून ते लवकरच सर्व भौतिक कामवासनातून मुक्त होतात. श्रीमद भागवतात सांगण्यात आले आहे की मनुष्य सर्व भौतिक वासनातून मुक्त असो किंवा सर्व भौतिक वासनांनी परिपूर्ण असो किंवा भौतिक कल्मशातून मुक्त होण्याची त्याला इच्छा असो, सर्व बाबतीत त्यांनी वासुदेवांना शरण जाऊन त्यांनी त्यांची आराधना केली पाहिजे. श्रीमद भागवतात सांगितले आहे की अकाम सर्व कामो वा मोक्ष काम उतारती तीव्रेन भक्तियोगेन यजेत पुरुषम परम. ज्या अल्पबुद्धी लोकांनी आपली आध्यात्मिक जाणीव गमावली आहे तो तत्काळ भौतिक इच्छापूर्ती होण्यासाठी देवदेवतांचा आश्रय घेतात. सामान्यतः असे लोक भगवंतांचा आश्रय घेत नाहीत, कारण ते रजगुण आणि तमगुणात स्थित असतात आणि म्हणून ते निराळ्या देवताची उपासना करतात. विशिष्ट विधिविधानांचे पालन करण्यातच ते समाधानी असतात. देवतांचे पूजक ते तुच्छ अशा आकांक्षाने प्रेरित झालेले असतात आणि त्यांना परम लक्ष्याची प्राप्ती कशी करावी हे माहीत नसते. परंतु भगवत भक्त त्यांच्याप्रमाणे चुकीच्या मार्गाने जात नाही. वेदामध्ये निरनिराळ्या हेतुप्रित्यर्थ निरनिराळ्या देवतांची पूजा करण्यास सांगण्यात आले आहे. उदाहरणार्थ रोगी मनुष्या सूर्य उपासना करण्यास सांगितले आहे. म्हणून जे भगवत भक्त नाहीत त्यांना वाटते की विशिष्ट हेतू प्राप्ती करून घेण्यासाठी देवदेवता या भगवंतापेक्षा श्रेष्ठ आहेत. परंतु विशिष्ट भक्ताला माहीत नसते की भगवान श्रीकृष्ण हे सर्वेश्वर आहेत. चैतन्य चरितामृतामध्ये सांगण्यात आले आहे की केवळ भगवान श्रीकृष्ण हे स्वामी आहेत आणि इतर सर्वजण सेवक आहेत. म्हणून शुद्ध भक्त आपल्या भौतिक गरजांच्या तृप्तीकरता देवदेवतांकडे कधीही याचना करीत नाहीत. तो भगवंतावर पूर्णपणे विसंबात असतो आणि भगवंत जे काही देतात त्यामध्ये संतुष्ट असतो. पुंडलिकावरट श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज गोपाळ महाराज सांबशरण महादेव गणपती. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमः शिवाय नमः. ओम साईनाथाय नमः. श्रोते हो, मी तुमचा इथेच 20 नंबर श्लोक पूर्ण करून निरोप घेत आहे. धन्यवाद.